अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुपडी तालुका हातकणंगले येथील एका शाळेमध्ये इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिला वारंवार त्रास देणाऱ्या व याचा जाब विचारल्याने मुलीच्या आईवडिलांना मारहाण केल्याप्रकरणी येथील कुणाल उदय कोळी वय 19 राहणार रुकडी याच्यासह एका अल्पवयीन आरोपीच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हातकणंगले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की रुकडी येथील एका माध्यमिक शाळेमध्ये पीडित शाळकरी विद्यार्थिनी इयत्ता 9वी मध्ये शिकते। ऑक्टोबर 2025 पासून यातील विधी संघर्ष बालक आरोपी हा पीडित शाळकरी मुलीचा पाठलाग करून कागदावरती त्याचा मोबाईल नंबर लिहून तो पीडितेकडे फेकून तू माझ्याशी बोल असे म्हणून वारंवार त्रास देत होता। शुक्रवारी परीक्षा असल्याने पीडित शाळकरी विद्यार्थिनीला तिच्या वडिलांनी सकाळी 11च्या सुमारास शाळेत सोडले व त्याच परिसरामध्ये थांबले असता यातील विधी संघर्ष आरोपी हा पीडितेचा पाठलाग करून तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना तू तिचा पाठलाग का करतोस असा जाब विचारला असता आरोपी याने तुला दाखवतोस असे म्हणून 11:30च्या सुमारास फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोर येऊन यातील विधी संघर्ष आरोपी व कुणाल कोळी या दोघांनी फिर्यादी वडील व आई बाबा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये विधी संघर्ष आरोपी व कुणाल कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव या करत आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।